संकेत पहिला चेंडू उडवलाय, भरपूर उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु आउट ऑफ पार. षटकार. संकेत चांगला परफॉर्मन्स मध्ये चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंप उखळला गेलाय आणि इथे मात्र प्रसाद वारिकला पहिला धक्का इथे पोहोचलाय. दत्त साई नाडण टीमला 1,10 अशी परिस्थिती आहे. तर मिराशीला हा मात्र मोठा फटका सजवलाय, झेल होईल का? इथे अप्रतिम झेल पकडला गेलाय डीप मध्ये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहेत. रोहन मिराशी मोठा फटका कव्हरला दिशा दिली आहे, उंच गेलाय चेंडू आउट ऑफ पार. षटकार जाईल इथे. यष्टीरक्षक थोडेसे बल आणि इथे मात्र धोका असेल, माघारी परतावं लागेल रोहन मिराशीला. काही गरज नव्हती परंतु एक चौटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गतीपथावरती आहे. टीमची धावसंख्या 25. प्रसाद तर मात्र इथे मात्र हिट विकेट म्हणावं लागेल. बॅकफुटला येऊन मारण्याच्या ब्रेकिंग एंडला मात्र मोठा फटका सजवलाय, पाहायचंय भरपूर लांब जाईल का? यस, सीमारेषा पलीकडे इथे बॅट मधून निघालाय. आता मात्र चांगला चेंडू स्विंग झालाय, चेंडू डॉट निघेल की काय? यस, इथे डॉट निघतोय आणि इथे 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34ला 5 अशी परिस्थिती आहे. दत्त साई नाडण टीमची 35 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला येणारे चेंडू असेल आपल्याकडे 30 आणि या 30 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला. तुम्ही सध्या पाहत आहात दत्त साई नाडण विरुद्ध शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. दत्त साई नाडण टीमने टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय तर शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीम गोलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत गाडीने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या. सलामीसाठी आले होते संकेत पुजारी आणि प्रसाद वारिक. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत गाडीने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर राज तिर्लोटकरचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. प्रसाद वारिक आणि वेदांत मिराशी या 2 गड्यांना बाद केलं आणि त्यावर मात्र 5च धावा त्याने खर्च केल्यात. अंदाज प्रसाद महाडिक पहिला बॉल वेगाने फेकलाय, पुलरलेनचा बॉल आहे. यष्टीरक्षक फंबल झालेत. बॉल जर पाहिला यावेळी समोर खेळलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि या बॉलला फेकलाय. बाउंड्री एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. धरावा लागेल. यावेळी समोर केलाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल हिर मिळताय धावा 6. षटकार आणि धावफलक 19 या आकड्यावर पोहोचलाय. यावेळी जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाही झालाय, घुटना टेकवलाय. एक वर्ष याने देखील बजावली आहे. यावेळी फुल टॉस मी आलोय याची चाहूल करतायत. याही बाईची एकदम म्हणजे 19 धावा या पहिल्या षटकामध्ये होत्या. यावेळी समोरच्या खेळलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंगॉन आहे परंतु बीट झालाय. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. रोहन आहे, यावेळी फटका बसलाय आणि जर पाहिलं तर यष्टीरक्षक याने ही कॅच पकडली आहे. टीमला आपण निराश होऊ नका. मैदानातील क्रिकेट हरला तरी चालेल परंतु मनामधील क्रिकेट हरू नका. प्रत्येक वेळी आपण जिंकू असं नाही, म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणे कधी थांबवू नका. जिंकल्यावर तर सर्व तुमच्या सोबत, म्हणून गावातील विरोधकांसोबत कधी भांडू नका.